तर नोटपॅडला आलं, कंट्रोल एन प्रेस करून मी न्यू फाईल क्रिएट तर केली. पण फाईलला नाव दिल्याशिवाय आपल्या आयडीला समजणारच नाही की आपण काय लिहितोय. सध्या जर काही लिहिलं तर बघा त्याला कलरफुल वगैरे काहीच नाही दिसणार. पण हेच जर बरं काही जरी नाही, मी महत्वाचं जे आपलं जसं आहे तसं जरी लिहिलं तरी कलर येत नाही बघा. मी म्हणतो डॉक टाईप HTML. ठीक आहे. म्हणजे काय होतंय, नोटपॅडला जसं काहीतरी टेक्स्ट दिसतंय तसं दिसतंय. म्हणून सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे, फाईलला सेव्ह करायला पाहिजे एक्सटेन्शन देऊन. आणि याच्यामध्ये असं डिरेक्टली कळतं, जर सेव्ह केला नाही तर रेड दिसतं, सेव्ह केला तर ब्लू कलर दिसतो. बरं, मग याला सेव्ह केलं, कंट्रोल अल्ट एस. सेव्ह करताना इंटर ओके, याच फोल्डरला करतो मी अजून एक फोल्डर बनवतो. लेट्स से फर्स्ट. मला टेक्स्ट फाईल हवी आहे का? बिलकुल नाही. मग मी म्हणतो फर्स्ट आणि सेव्ह एज टाईप मध्ये मात्र HTML सिलेक्ट करतो. ऑटोमॅटिक त्याला एक्सटेन्शन येऊन जाईल HTML. ऍक्च्युली तुम्ही स्वतःहून जर HTM एवढं जरी दिला तरी वर्क करतं का? HTML ला दोन्ही एक्सटेन्शन चालतात. हे बघा, इथे दिलेले जेवढे काही वेगवेगळे एक्सटेन्शन्स आहेत सगळेच तुम्ही वापरू शकता. पण HTML आणि HTM हे दोन जशा फाईल्स आपण बनवतोय त्याच्यासाठी आहेत. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कंबाईंड आहेत ऍक्च्युली. जसं की XHTML जर म्हटलं तर XML फाईल प्लस HTML फाईल दोघांचं कॉम्बिनेशन, सो ऑन. मग सध्या तरी राहू द्या HTML किंवा HTM दोन्हीपैकी तुम्हाला जे आवडते ते नाव द्या आणि सेव्ह करा. जसंच सेव्ह करतो इमिडिएटली बघा आता आता याच्या खालून मात्र मला सगळे कलर्स चालू होतात. जसं की डॉक टाईप HTML म्हणलं, काय असतो हा डॉक टाईप HTML? बोला पटकन. कोणी जॉईन व्हायचं राहिले का? ओके, एकच मिनिट. मग डॉक टाईप HTML काय राहतं, याचं मिनिंग काय या पहिल्या टॅगचं? बोला, कोणतरी बोला, टाईप करा, लाजू नका. व्हिडिओ ऑफ करा, व्हिडिओमुळे बँडविड्थ कमी होऊन जाईल, सगळ्यांना अवघड होऊन जाईल बाकीच्यांना. स्क्रीन विजिबल नाही राहत माझी. बोला पटपट, झोपू नका. डॉक टाईप HTML ह्याच्याने नेमकं होतं काय, का लिहायचं हे? बरं, नाही लिहिलं तर चालेल का हे तरी सांगा, हो किंवा नाही. जर मी हे लिहिलंच नाही तर चालेल का? चालेल, 100% चालेल. ऍक्च्युली डॉक टाईप HTML चा मीनिंग काय आहे, तर ह्याच्या खाली जे काही HTML पेज बनवलेलं आहे ते व्हर्जन 5, HTML चं व्हर्जन 5 ला सपोर्ट करतं, असं काहीतरी मिनिंग आहे याचं. मग नेमकं याच्यामुळे होणार काय, तर HTML 5 च्या अगोदर काही व्हर्जन्स मध्ये काही फंक्शन्स होते जे की ऍक्च्युली प्रिसाइजली म्हणजे प्रॉपर वर्क नाही करायचे. असं समजा की काहीतरी बिघडलेले फंक्शन होते. मग ते फंक्शन्स रिमूव्ह करून काहीतरी नवीन फंक्शनॅलिटी वाढवली, म्हणून HTML चा व्हर्जन अपडेट झाला. आणि आपल्याला दाखवायचं की आपण HTML5 मध्ये ही वेबसाईट बनवतोय, म्हणून आपण काय करतोय, डॉक टाईप HTML असं काहीतरी लिहितोय. ऍक्च्युली हे जर लाईन 1 लिहिला पण नाही तरी सुद्धा चालतं. पण मग तो काय करेल, बाय डिफॉल्ट HTML5 सोडून बाकीच्या गोष्टींच्या फीचर्सला सपोर्ट करेल पण HTML5 ला नाही करणार, असं काहीतरी. बरं, मग त्याच्यानंतर येतो आपला काहीतरी HTML टॅग. व्हॉट इज HTML टॅग? इट इज ऍक्च्युली अ रूट टॅग, रूट टॅग ऑफ आवर पेज, वेब पेज. कमेंट दोन वेज मध्ये करता येतात, एक तर हा वाला म्हणजे लेस दॅन ऑपरेटर, एक्सक्लामेशन मार्क, डबल स्लॅश याच्याने स्टार्ट करा, किंवा सेकंड काय बोला, दुसरा वे बोला पटपट. 2 तासात कसं संपेल असं एवढं स्लो केलं तर? स्लॅश स्टार, करेक्ट. एकच सेकंड. तर मग मी इथे काय करतो, हेड. आता हेड नावाचा जो टॅग आहे ऍक्च्युली त्याचा मिनिंग काय राहतं, तर हा काहीतरी असा
पार्ट आहे आपल्या पेज मधला. ठीक आहे. कोणता स्लॅश? फॉरवर्ड का बॅकवर्ड? बोला लवकर. अरे कोण एकटाच यार पळा. बॅकवर्ड. हा फॉरवर्ड आहे का बॅकवर्ड आहे? बॅकवर्ड आहे. हा, लक्षात ठेवायला सोपं असं लक्षात ठेवा. हे बघा, मी याच्या अगोदर फॉरवर्ड करतो. ज्याचं एंड अगोदर होतोय म्हणजे हा फॉरवर्ड स्लॅश, ज्याचं एंड खालची बाजू नंतर होते दॅट इज बॅकवर्ड स्लॅश. लक्षात ठेवायला सोपं जातं असं काहीतरी. बरं, बॅकवर्ड स्टार आणि स्टार अगेन बॅकवर्ड असं काहीतरी जर लिहून मी जर मध्ये काहीतरी टेक्स्ट लिहिला, याच्यामुळे काहीच इश्यू येणार नाही. याला काय म्हणतात? कमेंट्स म्हणतात. ठीक आहे, सध्या मला काही असं कचरा नाही लिहायचा इथे. हेड टॅग. हेड टॅग म्हणजे काय? तर असा टॅग जो बॉडी लोड व्हायच्या अगोदरच लोड होणार आहे. म्हणून आपण याला ऍक्च्युली याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला प्री लोड करायच्या त्या याच्यामध्ये इन्सर्ट करतो. जसं की इंटरनल स्टाईल्स झाल्या, किंवा स्क्रिप्ट टॅग झाला, किंवा काही एक्सटर्नल फाईल्स आहेत ज्याला लिंक करायच्या आहेत त्या गोष्टी झाल्या, किंवा मेटा टॅग झाला. आता मेटा टॅग जनरली बघायची गरज नाहीये आता. ते काय ना, एक्स्ट्रा गोष्ट आहे. म्हणजे जसं की कीवर्ड्स वगैरे असतात बघा. म्हणजे तुम्ही गुगलला सर्च करतात, लेट्स से सीपी प्लस. काय आहे सीपी प्लस? कॅमेराचं एक ब्रँड आहे. पण तुम्ही जर बघितलं डिफॉल्ट काय होतं, तुमचं जर लोकेशन इनेबल असेल तर तुमच्या जवळचा जो कोणता सीपी प्लसचा डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर असेल ना, त्याचं ऍड्रेस येईल किंवा त्याच्या दुकानाची वेबसाईट येईल वगैरे वगैरे. तर हे कशामुळे झालं? तुम्ही तर सर्च केला होता सीपी प्लस, पण तो रिलेव्हन्सी काय दाखवतोय? तुमच्या नियरेस्ट लोकेशनच्या शॉपची. म्हणजेच असं काहीतरी कीवर्ड्स मॅचिंगसाठी. नेहा, काही बोलायचंय नेहा? ओके. मग कीवर्ड्स मॅचिंगसाठी मेटा टॅग ऍक्च्युली वापरतात. सध्या तरी आपण याचा वापर फक्त आणि फक्त टायटल लिहिण्यासाठीच करूया. टायटल काय गोष्ट असते? तर काही वेगळं विचित्र नाही. एकच मिनिट, ऑटोमॅटिक बंद होईल. माय फर्स्ट पेज असं काहीतरी जर म्हणलं मी. हेड क्रिएट केलाय, बरं बॉडी क्रिएट केली आहे का हो? नाही. मग बॉडी क्रिएट करूया एकदम फास्ट. आता हेड झाल्याच्या नंतर, बरं न विसरता, मागे पुढे होऊ देऊ नका. मग बॉडी लिहिलं. बॉडी टॅग म्हणजे काहीच नाही तर असा टॅग जो आपल्याला वेब पेजला कंटेंट दिसणार आहे त्या गोष्टी. सध्या माझ्याकडे एम्प्टी बॉडी आहे. मी काय करतोय, या पेजला एकदा लोड करूया. ठीक आहे, बघा एम्प्टी पेज येतंय पण टायटल मात्र व्यवस्थित दिसतंय, माय फर्स्ट पेज. म्हणजेच हा एक व्हॅलिड HTML स्ट्रक्चर आहे जो की मी लिहिलाय. एवढं जरी लिहिलं तरी एक HTML ची फाईल रन होते विदाउट एरर. बॉडी जर नाही लिहिला तर ऍक्च्युली वर्क करेल, पण असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे, ऑफकोर्स एम्प्टी वेब पेज कोण बनवेल ना. बॉडीमध्ये जे काही कंटेंट हवाय ते टाकता येतं. तर हे बेसिक HTMLच्या स्ट्रक्चरच्या रिलेव्हंट टॅग्स होते. काय काय? HTML, हेड, बॉडी, हे एवढे तीनच बघितलेत अजून तरी आपण. बघूया पुढे कंटिन्यू मध्ये. आता काय करायचं आपल्याला, तर लेट्स से मला अगोदर तर एक पॅरेग्राफ किंवा हेडिंग द्यायचे. हेडिंग सगळ्यांना आठवते काय? H1 to H6 अशा काहीतरी हेडिंग्स आहेत आपल्याकडे. वेअर H1 इज बिगेस्ट हेडिंग किंवा लार्जेस्ट हेडिंग. आणि याची ऍक्च्युअल मध्ये साईज किती असते असं जर विचारला तर 32 पिक्सल एवढी काहीतरी यांची साईज असते. मग पिक्सल, आता पिक्सल काय आपण बघूया. सध्या तरी H1 मध्ये मी काय लिहिलं, हॅलो देअर, एवढंच काहीतरी लिहिलं. सेव्ह केलं. परत माझ्या पेजला जर आलो मी, तर बघा इमिडिएटली मला इथे काहीतरी हॅलो देअर नावाची गोष्ट दिसते. बरं, मग आता आपण काय करूया, मला काय करायचंय, ह्या हॅलो देअरला सेंटरला घ्यायचंय. कसं घेता येईल बोला पटपट. सध्या काय होतंय, पेजच्या लेफ्ट साईडला येतोय. मला तसं नकोय, मला एक्झॅक्ट सेंटरला हवंय. काय करावं लागेल? ठीक आहे, राईट. अलाइन नावाची एक प्रॉपर्टी वापरावी लागेल. बी केअरफुल. जर फक्त अलाइन वापरत असाल
इट इज नॉट CSS, इट इज HTML प्रॉपर्टी इटसेल्फ. पण जर स्टाईल टॅग मध्ये जाऊन जर अलाइनमेंट करत असाल एखाद्या गोष्टीची, देन इट इज CSS. मग सध्या आपण HTML मध्येच बघतोय. मी काय करून बघतो, याला H1 जिथे स्टार्ट केला होता तिथेच मी म्हणतो अलाइन इक्वल्स टू सेंटर. बघा इमिडिएटली काय झालं, हा टेक्स्ट सेंटरला गेला. पण नेमकं हे असं कशामुळे झालं, तर नीट लक्ष द्या. काय होतं ना, जेव्हा तुम्ही एखाद्या टॅग मध्ये अलाइन सेंटर ही प्रॉपर्टी वापरता, तो ऍक्च्युली काय करतो, तो बघतो की तो स्वतः टॅग कोणत्या टॅगच्या आत आहे. मग इथे जर ऑब्झर्व केला तर सध्या काय होतं, H1 आहे बॉडी टॅगच्या आतमध्ये, म्हणून बॉडीच्या सेंटरला हा H1 येणार आहे. मग मी जर इथे काहीतरी वेगळीच डिव्हिजन बनवलेली असते, तर त्या केसमध्ये मात्र हे असं वर्क नाही झालं असतं. आपण तेही बघूया नंतर. सध्या तरी H1 टॅग मध्ये आपण काय केलं, सिंगल HTML चीच प्रॉपर्टी वापरली, दॅट इज अलाइन, आणि त्याला म्हटलं सेंटर. मग H1 तर ऑलरेडी आता तुम्हाला कळाला. तसंच H6 पर्यंत सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या होत जाईल. खरं बोलायचं झालं तर ऍक्च्युली 2-2 पिक्सल्सने व्हॅल्यू कमी होत राहते. म्हणजे H1 जर 32 असेल तर H2 30 पिक्सल, सो ऑन. एकच सेकंड, मला काहीतरी कन्फ्युजन होतंय. बहुतेक 36 पिक्सल असायला पाहिजे. बघूया. H1 साईज इन पिक्सल 36च आहे आय गेस. नाही, ठीक आहे, 32 बरोबर आहे, परफेक्ट. आणि आता काय होणार, तर एक एक पिक्सलने कमी होत राहणार खालच्या गोष्टी. म्हणजेच H2 विल बी 30 पिक्सल, सो ऑन. मग H6 मध्ये काहीतरी गोष्ट मी टाईप करतो, सेव्ह केली, आणि माझ्या पेजला जर मी रिफ्रेश केलं तर बघा काय झालं, हॅलो देअर सेंटरला, पण ही काहीतरी जी काही स्ट्रिंग आहे माझी H6, ती मात्र अगेन लेफ्ट अलाइन. बरं, आता काय होणार आहे, ऑफकोर्स H6 म्हटल्यानंतर त्याची फॉन्ट साईज कमी कमीच होत जाणार आहे. पण असं काहीतरी कंपल्सरी नाहीये की H6 वापरलं म्हणजे त्याची फॉन्ट साईज एवढीच राहील म्हणून. तुम्ही स्वतःहून H6 सुद्धा म्हणून याच्यापेक्षा मोठी साईज सुद्धा देऊ शकता. कसं, तर याच्यासाठी मात्र आपल्याला स्टाईल CSS मध्ये घुसावं लागेल. CSS मध्ये मला जर एखाद्या टेक्स्टची साईज द्यायची आहे, तर कोणती प्रॉपर्टी वापरावी लागेल, बोला पटकन. टेक्स्ट साईज वाढवण्यासाठी कोणती प्रॉपर्टी आहे CSS मध्ये, बोला, बाकीचे झोपू नका. फॉन्ट साईज. नेहा, तू एक तर इयरबड्स लाव, इयरफोन्स, किंवा म्यूट कर. माईक म्यूट कर. हम्म, काय झालं निलेश? मग एच काय सिक्स नाही सर, थोडं प्रॉब्लेम होतो, सॉरी. H6 मध्ये मी काय करेल, मला तर आता काय द्यायचे, CSS ची प्रॉपर्टी द्यायची. अलाइन ही CSS ची प्रॉपर्टी नव्हती, आत्ताच बोललो मी. हा काय होता, HTML चाच एक पॅरामीटर होता. अगेन सेम गोष्ट, काय पॅरामीटर म्हटलं की डोळे झाकून लक्षात ठेवा, एक काहीतरी पॅरामीटरचं जे काही नाव असेल ते पॅरामीटरचं नाव येईल, त्याच्या पुढे इक्वल टू येईल, आणि त्याच्या पुढे मात्र तुऱ्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू येईल. तुरे म्हणजेच डबल कोट किंवा सिंगल कोट. हा जो काही फॉर्मॅट आहे कंपल्सरी असाच असायला पाहिजे. तुम्ही काहीही द्या, पिक्सल मध्ये साईज द्या, नंबर्स द्या, किंवा टेक्स्ट द्या. जसं सेंटर हा काय झाला, सगळा अल्फाबेट वाला टेक्स्ट झाला. तुम्ही जर हाईट म्हटलं तर हाईट 300 देता येते, नाही पिक्सल नाही काही युनिट नाही, पण तरी सुद्धा त्याला काही डबल कोट किंवा सिंगल कोट येईल. असं का, तर प्रॉपर्टीज म्हटल्या, पॅरामीटर्स म्हटले की त्याला काहीतरी इक्वल टू आणि त्याची व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये असंच काहीतरी द्यावं लागतं. पण जेव्हा मी स्टाईल बद्दल बोलतोय, स्टाईल हा स्वतः काय आहे, पॅरामीटर आहे. मग पॅरामीटरला आत्ताच बोललो की काय करायला पाहिजे, इक्वल टू देऊन पुढे डबल कोट मध्ये व्हॅल्यू किंवा सिंगल कोट मध्ये व्हॅल्यू द्यायला पाहिजे, दोन्ही चालतील. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये मला द्यायचं काय, तर एक ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यूची पेअर द्यायची. मग ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यू म्हणजेच काय, तर आता ऍट्रिब्यूट बघूया. आपल्याला काय करायचं होतं, या टेक्स्टची साईज वाढवायची होती. मग टेक्स्टची साईज वाढवण्यासाठी काय करता येतं, फॉन्ट साईज नावाचा एक ऍट्रिब्यूट आहे, तो वापरता येतो. आणि फॉन्ट साईजला काय करावं लागतं, तर ऍक्च्युली
पिक्सल मध्ये तुम्ही साईज देऊ शकता. पण असं नाहीये की फक्त पिक्सल मध्ये देता येतं. माहिती राहू द्या, अजून पण बाकी युनिट आहेत. जसे की अं, एक सेकंड, जसं की ईएम आहे. ईएम म्हणजे एलिमेंट साईज. REM आहे, रिलेटिव्ह एलिमेंट साईज. पीएक्स जे की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तर असे काहीतरी सध्या तरी ह्या 3 गोष्टी तरी आहेत. किंवा बरं, याला नको, पुढे जाऊन बघूया. सध्या तरी आपण काय करूया, बाकी मेहनत नको, डायरेक्टली पिक्सल मध्ये साईज देऊया. मग पिक्सल मध्ये साईज द्यायची म्हटल्यावर मी काय करून बघतो, मी म्हणतो 36 px. आता काय होऊन जाईल, माझी H6 हेडिंग ह्याची साईज H1 हेडिंग पेक्षा सुद्धा मोठी दिसायला पाहिजे. बघूया, ट्राय करूया. प्रॉपर्टी अप्लाय झाली आहे की नाही. काय कसं चेक करणार, तर काहीच नाही, रिफ्रेश करणार मी पेजला, तर इमिडिएटली बघा, हॅलो देअर हे लहान वाटतंय, जे की H1 मध्ये होतं, आणि त्याच्यापेक्षा मोठं वाटतंय H6. डोक्यात बसतंय हे काहीतरी. कशामुळे झालं, तर मी CSS चा इनलाईन एक ऍट्रिब्यूट वापरला, फॉन्ट साईज नावाचा, आणि त्याला व्हॅल्यू दिली मी मोर दॅन साईज ऑफ H1 म्हणून असं काहीतरी होतं. बरं, मग आता काय करूया, एवढी मोठी तर नको ऑफकोर्स, मी हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून काहीतरी दिली. फॉन्ट साईज चक्क 16 करतो. ठीक आहे, 16 इनफ आहे. अं, मला काय करायचंय, याला कलर सुद्धा द्यायचा. जसं की हा ब्लॅक कलर मध्ये, मला लेट्स से याला येल्लो कलर द्यायचा. आता कलर बोललं की 1 मिनिट होल्ड करा. का, तर कलर देण्याच्या ऍक्च्युली HTML मध्ये 3 वेगवेगळे टाइप्स आहेत. एक तर RGBA, जे की किचकट जातं आणि स्वतःहून तयार करणं तर अशक्यच आहे. त्यापेक्षा सोपा मग हॅशटॅग RGB हेक्स कोड, आणि तिसरी गोष्ट म्हणजे डिरेक्टली कलरचं नाव द्यायचं. मग या 3 वे मध्ये कलर देता येतात. सध्या तरी मी तुम्हाला एक कोणताही, बरं, W3 स्कूलचाच आपण कलर पिकर यूज करूया. कलर पिकर नावातच आहे, आपण कलर चूज करण्यासाठी याचा काहीतरी यूज करू शकतो. डिफॉल्ट गुगलचा पण येतो, आणि जर W3 स्कूल्स वरती गेलात, इथे जास्त प्रिसिजन आहे, कारण की सगळ्याच वे मध्ये व्हॅल्यूज मिळतात आपल्याला. तर बघा, आता सध्या मी काय म्हणलं होतं, मला येल्लो कलरचा एखादा शेड हवाय. हा शेड बरा वाटेल माझ्या मते. टेक्स्टला बरं, व्हाईट वरती हा टेक्स्ट दिसणार आहे. ठीक आहे, 65% किंवा अजून थोडं डार्क हवा. ठीक आहे, जसंच मी एखाद्या कलरला या पॅलेट मधून चूज केलं, काय होतंय बघा, इथल्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. इथे मला वेगवेगळ्या वे मध्ये कलर दिलेले आहेत. एक तर RGB असं दिलेलं आहे. आता याच्यात A लिहिलेलं नाहीये. काय असतंय, कसं असतंय, काय वर्किंग आहे ते बघूया नंतर. सध्या आपल्याला छेडायलाच जायचं नाही का. किचकट पद्धत कोण वापरणार, सोपी पद्धत वापरूया त्यापेक्षा. #RGB. आता नेमका हा जो काही कोड आहे, त्याला ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये 6 टोटल कॅरेक्टर्स आहेत, ज्यापैकी पहिले 2 असणार आहेत रेड कलरचे, सेकंड 2 ग्रीन कलरचे, आणि लास्ट 2 ब्लू कलरचे. जर ऑब्झर्व केलं तर रेड आणि ग्रीन हे दोन्ही कलर भरपूर प्रमाणात मिक्स केलेत. ब्लू कलर मात्र त्याच्यामध्ये कमी टाकलाय, 1A, म्हणजे क्वांटिटी कमी आहे. असं काहीतरी तुम्ही म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करू शकता. ओके, इथे बाकीच्या पण सगळ्या कलर, जे डिफॉल्ट कलर आहेत ह्यू, त्यांचे पण इथे व्हॅल्यूज डिफॉल्ट दिलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. सध्या तरी मी काय करतो, चक्क फक्त आणि फक्त हा एवढासा RGB कोड जो काही मिळालाय मला, तो कॉपी करतो. मग आता मला पटतशीर सांगा, जर मला H6 ला कलर द्यायचा आहे, कसा कलर देता येईल मला, काय म्हणावं लागेल, कोणता ऍट्रिब्यूट वापरावा लागेल. तर यस, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही टेक्स्टच्या रिलेव्हंट टॅग्स वापरता, जसं की पॅरेग्राफ झाला, हेडिंग्स झाल्या, किंवा तुमचा अँकर टॅग झाला, ह्या गोष्टी जेव्हा आपण वापरणार आहात तुम्ही, तेव्हा काय करायचं, जर तुम्हाला त्याच्या मधल्या लिहिलेल्या टेक्स्टला कलर द्यायचा तर फक्त आणि फक्त कलर नावाचा ऍट्रिब्यूट वापरायचा. बघा, परत ऑब्झर्व करा, मी कलर ऍट्रिब्यूट कुठे देतोय, स्टाईल पॅरामीटरच्या डबल कोटच्या आत देतोय. म्हणजेच मी यावेळेस 2 CSS प्रॉपर्टीज लावतोय. एक तर फॉन्ट साईज 16 पिक्सल, आणि त्याच्यानंतर स्पेस देऊन लगेच लिहिणार मी कलर
कलरची व्हॅल्यू देऊया, लेट्स से आपण कॉपी केली जी काही आहे. जर मी सेव्ह केलं, एक सेकंड, आणि आता जर मी माझ्या पेजला रिफ्रेश करून जर बघितलं, ठीक आहे, कलर तर चेंजच झाला नाही. का? बोला पटपट. सेमीकोलन द्यायला पाहिजे. बरं, सेमीकोलन देऊया. लागलं लॉजिक? का? तर दोन सेपरेट जर तुम्हाला व्हॅल्यूज द्यायच्या असतील, दोन वेगवेगळ्या ऍट्रिब्यूट्सच्या बोलतोय मी. ठीक आहे, बघा ऍट्रिब्यूट्स दोन आहेत. फॉन्ट साईज एक ऍट्रिब्यूट, कलर एक ऍट्रिब्यूट. आणि दोघांना व्हॅल्यू किती किती दिल्या तुम्ही? तर एक एकच व्हॅल्यू दिली. पुढे जाऊन काय होतं ना, जेव्हा तुम्ही एकच ऍट्रिब्यूटला मल्टिपल व्हॅल्यूज देतात, जसं की तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या पैकी माझ्या मते मार्जिन आणि पॅडिंग या दोन गोष्टी तुम्ही बघितल्या असतील, की याला भरपूर साऱ्या व्हॅल्यूज देऊ शकतो. कसं देऊ शकतो ते पण सांगतो मी. अं, जर मार्जिन नावाचं ऍट्रिब्यूट तुम्ही यूज केला, मार्जिन, आणि मार्जिनला समजा एकच व्हॅल्यू दिला, 10 px. मार्जिन ऑफकोर्स आपण पिक्सेल्स मध्ये देतो. तर याचा अर्थ काय झाला, तर तुम्ही म्हणताय ज्या कोणत्या एलिमेंटला तुम्ही हा ऍट्रिब्यूट लावणार आहेत, त्या एलिमेंटच्या चारही बाजूने, म्हणजे लेफ्ट साइड, टॉप, राईट अँड बॉटम, चारही बाजूने 10 पिक्सल एवढी जागा तो सोडेल. ठीक आहे. कधी बोलतोय मी? जर मार्जिन ऍट्रिब्यूटला एकच व्हॅल्यू दिला तर. बर, एक नाही दिली, त्याच्याऐवजी मी स्पेस सोडून दोन व्हॅल्यू दिल्या, तर आता इथे ऑब्झर्व करा, इथे काय होतंय ना, ऍट्रिब्यूट तर माझा एकच आहे मार्जिन, त्याच्यामध्ये व्हॅल्यू मला मल्टिपल द्यायच्या होत्या म्हणून मी इथे स्पेस घेतलाय. आता कळालं इथे स्पेस का नाही चालत? कारण इथे हे चक्क दोन वेगवेगळे ऍट्रिब्यूट आहेत, दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू नाहीत एकाच ऍट्रिब्यूटच्या, दोन वेगवेगळे ऍट्रिब्यूट आहेत. म्हणून आपण काय केलंय, दोघांना सेपरेट केलंय युझिंग सेमीकोलन. बरं, मग एवढंच काहीतरी केलं की आपलं इमिडिएटली काय झालं होतं, त्याचा कलर चेंज झाला. आता अलाइन नावाचं जे काही आपण गोष्ट बघितलेली आहे, अलाइन मध्ये तीन ऑप्शन्स असतात आपल्याकडे. कोणते कोणते? लेफ्ट, सेंटर आणि राईट. टॉप बॉटम असली कन्सेप्ट नसते अलाइन मध्ये. ठीक आहे, म्हणजेच अलाइन कशासाठी राहतं? फक्त आणि फक्त हॉरिझॉन्टल रो मध्ये ऍडजस्टमेंट करण्यासाठी, कुठे पुट करायचंय तुम्हाला त्याच्यासाठी. मग ठीक आहे, सध्या तरी आपण काय केलं, हेडिंगचे टॅग्स बघितले एक दोन, आणि पॅरेग्राफ टॅग. पॅरेग्राफ टॅग आपण अजून बघितलंच नाही. बरं. आता मी एक पॅरेग्राफ टॅग आहे, काहीच मेहनत नसते. पॅरेग्राफ टॅग म्हणजे पी नावाचा टॅग, आणि याच्यामध्ये तुम्ही कितीही लाईन्सचा मोठा सुद्धा एखादा टेक्स्ट लिहू शकता. ठीक आहे, मी रॅन्डम काहीतरी लिहिलंय, पण ऑब्झर्व करा, जरी इथे पॅरेग्राफ मध्ये लिहिताना मी नेक्स्ट नेक्स्ट लाईनला जात असेल, तरी माझ्या पेजला जेव्हा मी रिफ्रेश करतो, सगळंच्या सगळं एकाच लाईनीत येत आहे. असं का? तर ऍक्च्युली पॅरेग्राफ हा टॅगच आहे इनलाईन टॅग, म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून जर असं काहीतरी जरी इथे लिहिलं तुमच्या कोड साईडला, तरी ते येताना व्हिजिबल होताना तर काय होईल, सिंगल लाईनच व्हिजिबल होईल. मग नेमकं मला जर असं करायचं असेल तर काय करता येईल, तर इथे आता एक नवीन टॅग येतो, दॅट इज बी आर टॅग. काय असतं बी आर टॅग? बोला पटकन. बोला, काय काम असतं बी आर टॅगचं? ब्रेक द लाईन, करेक्ट. मग ह्या टॅगमुळे होतं काय, तर ऍक्च्युली हा टॅग रन झाला की ऑटोमॅटिक न्यू लाईनला कर्सर जातो, आणि मग पुढच्या गोष्टी पुढे प्रिंट होतील, असं काहीतरी. पण ऑफकोर्स कधी पण असं काहीतरी लिहिणं, प्रत्येक लाईनीच्या शेवटी बी आर लिहिणं, हे योग्य नाहीये. सध्या तरी आपण बिगिनर्स स्टेजला आहोत, म्हणून असं लिहिलं तरी चालेल. आणि आता जर ऑब्झर्व केला, तर हे बघा इमिडिएटली काय झालं, दोन बी आर दिले होते मी, म्हणून दोन बी आर येत आहेत. बरं, आता काय होत आहे ना, सध्या ऑब्झर्व केला तर हे जे काही टेक्स्ट येत आहे, जसं H6 माझ्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडला चिटकून येतंय, तसं हे पण टेक्स्ट येतंय. मला काय करायचंय, ह्या लेफ्ट मार्जिन पासून, म्हणजे माझी जी काही कम्प्युटरची लेफ्ट एक मार्जिन आहे, तिथून मला एक 50 पिक्सलचा तरी डिस्टन्स या दोघांमध्ये हवाय. म्हणजे हे पूर्ण टेक्स्ट आणि लेफ्ट बॉर्डर माझ्या ब्राउझरची, या दोघांमध्ये मला 50 पिक्सल एवढी जागा हवी.
काय करावं लागेल हो? बोला पटकन. बोला बोला लवकर. पॅडिंग. येस, पॅडिंग देऊ शकतात, पण पॅडिंग शक्यतो कधी वापरायला पाहिजे? जेव्हा तुम्ही स्वतःहून एखादी डिव्हिजन बनवता. गुड. आपण काय वापरणार? मार्जिन वापरायला पाहिजे. जिथे कुठे तुम्हाला बाहेरच्या बाजूला जागा सोडायची आहे, त्या केसमध्ये मार्जिन द्या. आणि जेव्हा आपण एखादा डिव्हिजन बघूया, तेव्हा पॅडिंग अजून जास्त क्लिअर होईल. तर सध्या तरी मी काय करतो बघा, मी वेगवेगळ्या मार्जिन्स देऊन बघतो याला. अं, मला काय करायचं होतं, पॅराग्राफ टॅगला मार्जिन लावायची होती. पण आता इथे जर ऑब्झर्व केलात, H6 मध्ये माझा टेक्स्ट होता एवढासा, पण त्याच्या पॅरामीटरला लिहिता लिहिताच माझी लाईन एवढी मोठी झाली. मग हे काहीतरी चुकीचं होतंय, किंवा ऍटलिस्ट कम्फर्टेबल नाहीये रीडिंगसाठी. प्रत्येक जण याला वाचल्यावर बरं H6 आहे, हा H6 मध्ये काय आहे ते सोडून तो दुसऱ्याच गोष्टी बघत बसतो. काय? बरं, त्याला फॉन्ट साईज दिली आहे 16ची आणि कलर कोणता तरी हा दिलाय. मग हा टाइमपास न व्हावा किंवा कोड रिडेबिलिटी वाढावी म्हणून ऍक्च्युली काय करतात, इनलाईन सीएसएस कमीत कमी वापरतात. त्याच्याऐवजी काय वापरता येतं? इंटरनल सीएसएस वापरता येतं, तुम्हाला जर फाईल बदलायची नसेल तर. आणि इंटरनल सीएसएस म्हणजेच काही नाही, तर जे मी आत्ताच तुम्हाला बोललो, हेड टॅग मध्ये आपण काय करत असतो, तर एक स्टाईल नावाचा टॅगच क्रिएट करत असतो. अगेन, हा इथे जे काही मी स्टाईल लिहितोय, हा HTML चा टॅग आहे, सीएसएस प्रॉपर्टी नाही. ठीक आहे. पण एखाद्या एलिमेंटच्या आतमध्ये जेव्हा मी स्टाईल इज इक्वल टू लिहितो, तेव्हा तो काय बनून जातो? पॅरामीटर बनून जातो. ठीक आहे. अलाइन इज पॅरामीटर, स्टाईल इज अगेन पॅरामीटर. मग आता मला काय करता येतं, हे जे काही स्टाईल टॅग लिहिलंय, याच्यामध्ये मला वेगवेगळ्या गोष्टीसाठी इथे काहीतरी CSS च्या प्रॉपर्टीज लिहू शकतो मी. मग सध्या मला कुणाला द्यायचं हो? पॅरेग्राफला. जर ऑब्झर्व केलात, अख्ख्या वेब पेज मध्ये माझा हा एकटाच पॅरेग्राफ आहे. मग मी मेहनत न करता, याला क्लास वगैरे काहीच न देता, सोप्या वे मध्ये काय करू शकतो, डिरेक्टली ग्लोबल टॅग असल्यामुळे फक्त म्हणणार मी पी, आणि इथे कर्ली ब्रॅकेट्स ऑन ऑफ करणार. याच्यामध्ये मला ज्या काही प्रॉपर्टीज द्यायच्या त्या देता येईल. मग सध्या तरी फक्त एकच प्रॉपर्टी द्यायची होती मला, मार्जिन. ठीक आहे. आणि मार्जिनची व्हॅल्यू मला द्यायची आहे, लेट्स से किती द्यावं, आपण बोलत होतो 50px. ठीक आहे. इथे मात्र न विसरता सेमीकोलन द्या. इथे तू रे येत नाही, डबल कोट येत नाही. का? एखाद्या पॅरामीटरची व्हॅल्यू नाहीये सध्या ती. तो ऑलरेडी एक सेक्शन बनलाय, पॅरेग्राफ नावाचा सेक्शन. म्हणून याला इथे डबल कोट द्यायची गरज नाही, स्ट्रिंग मध्ये द्यायची गरज नाही. मग सध्या तरी मार्जिन 50px म्हणलं, सेव्ह केलं याला, आणि आता पेजला आलो तर बघा, ऑलरेडी जर तुम्ही ऑब्झर्व केलात, हे माझं जे काही H6 आहे, त्याच्यानंतर जवळपास वन फिंगरच्या अराउंड काहीतरी सध्या स्पेस आहे. जसं तुम्ही रिफ्रेश करतो बघा काय होतं, सगळ्याच गोष्टी बदलल्या. इकडून पण 50 पिक्सल आहे आता, किंवा इकडून पण 50 पिक्सल आहे. आता इकडली गोष्ट तर दिसणारच नाही, का तर पुढे काहीच गोष्ट एलिमेंट नाही. बरं, इग्नोर करा. मार्जिन दिली तर मी काय म्हणलं, चारही बाजूनी मार्जिन लागणार आहे. मग आपण असले मार्जिन न देता आपण काय करूया, मी म्हणलं होतं, मी फक्त मला लेफ्ट साइड पासून 50 पिक्सल पाहिजे, वरून खालून इकडून चारी बाजूने पाहिजे का? नाही. मग लेफ्ट साइड म्हटलं म्हणजेच मला मार्जिनच्या ऐवजी मार्जिन डॅश लेफ्ट असं काहीतरी बोलता येतं. आणि ही जर 50 पिक्सल दिलो मी, आता काय होतं बघा, लेफ्ट साइडला तर 50px मार्जिन 100% राहील, पण वरती किंवा खालती किंवा या राईट साइडला इकडे मात्र 0 मार्जिन होऊन जाईल. बघा, रिफ्रेश जसंच केलं काय झालं, हलकासा हा वरी आला आपोआपच. कशामुळे आला? तर आता इथे मार्जिन जी काही आहे वरती, ती 50px नाहीये, मग त्याच्यामुळे तो वरती सरकला. किंवा इकडली जर डिव्हिजन ब्लॉक दाखवला असता मी तुम्हाला, तर तो सुद्धा डिफरन्स कळाला असता. बरं, मग सध्या मी काय केलं होतं, मार्जिन लेफ्ट दिलं होतं आणि त्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली होती 50px ची. मी एक्झॅक्ट अपोजिट करतो, म्हणजेच काय, मार्जिन लेफ्टच्या ऐवजी मी म्हणतो मार्जिन राईट. असं जर केलं तर काय होईल, काहीच होणार नाही. फक्त राईट साइडच्या बॉर्डर पासून 50px एवढी जागा सोडून माझा टेक्स्ट काहीतरी दिसायला पाहिजे. लेट मी चेक. बर, मार्जिन राईट
काय होतंय, तर ऍक्च्युली तो जेवढी माझी डिव्हिजनची साईज आहे त्याच्यानुसार वर्क करतोय. बघा परत आता इथे जर डिव्हिजनच नसेल तर मग कशामुळे असं झालं, तर ऍक्च्युली याच्या रिलेव्हंट अँसेस्टर एलिमेंटला तो रेफर करत असतो. मग आपण काय करूया, मार्जिन राईट जे काही देतो मी त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू देतो. लेट्स से -50 px. शक्यतो अशा व्हॅल्यूज निगेटिव्ह व्हॅल्यू नाही द्यायला पाहिजे, तुम्हाला समजावं म्हणून मी हे काहीतरी करतोय. बघा निगेटिव्ह व्हॅल्यू दिलं, काय गोळ झालं, रन झालं, पण आता काहीच नाहीये, इकडे पण नाही किंवा कोणत्याच बाजूने काहीच मार्जिनच नाही. असं कशामुळे, तर मार्जिनच्या ज्या काही 4 ऍट्रिब्युट्स आहेत, मार्जिन ऍक्च्युली 5 ऍट्रिब्यूट, मार्जिन स्वतः आहे, त्याच्यानंतर मार्जिन लेफ्ट, मार्जिन टॉप, मार्जिन राईट, मार्जिन बॉटम, हे 4, ह्या सगळ्याच गोष्टीला कधीच कधीच निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू नाही द्यायला पाहिजे. हेच जर तुम्ही पॅडिंग बद्दल बोललात तर ते वेगळ्या गोष्टी राहतात. का पॅडिंग आपल्याला निगेटिव्ह मध्ये पण देता येते, पण मार्जिन निगेटिव्ह मध्ये देता येते का, कधीच नाही. बरं, मग आता आपण परत एकदा काय करूया, अं, ठीक आहे, आता मी काहीतरी एक डिव्हिजन क्रिएट करतो. मला काय करायचंय, H6 आणि हा पॅरेग्राफ या दोन्ही गोष्टीला एकाच डिव्हिजन मध्ये ठेवायचं. काय करावं लागेल हो? काहीच म्हणत नाहीये, एक div नावाचा टॅग चालू करायचा, जो बंद कुठे झाला पाहिजे, तर ऍक्च्युअल मध्ये पॅरेग्राफ झाल्याच्या नंतर कुठेतरी. मग सध्या तरी बाकी काहीच नाही केलंय मी, फक्त डिव्हिजन क्रिएट करून ठेवले. त्याला सेव्ह करतो, इथे येऊन जर रिफ्रेश करून बघितलं, काहीच रत्तीभर सुद्धा चेंज झालेलं नाही. मग नेमकं डिव्हिजन क्रिएट केल्याने होतंय काय, तर ऍक्च्युली डिव्हिजन क्रिएट केल्याने आपल्याला काही गोष्टी सोप्या जातात. जसं की बघा, मला समजा आता काय करायचंय, मी इथे येल्लो कलर दिलाय, मला ह्याला सुद्धा येल्लो कलरच द्यायचा आहे आणि एक्झॅक्ट सेम द्यायचा आहे. मग सगळ्यात सोपं तुमच्या डोक्यात येत असेल की इथे जसं कलर वापरलाय तसंच स्टाईल टॅग वापरून पॅरेग्राफला सुद्धा कलर द्या, किंवा ऍटलिस्ट ह्या टॅग मध्ये इथे काहीतरी कलर नावाचा ऍट्रिब्यूट लिहा. असं काहीतरी करण्याच्या ऐवजी मी काय करतो, या डिव्हिजनला एक क्लास देतो. डिव्हिजनला क्लास नेम देतोय मी फर्स्ट टाइम. क्लास नेम म्हणजे काहीच नाही तर एक, अगेन इट इज अ पॅरामीटर, आणि याचा यूज कशासाठी करतो आपण, तर टोपण नाव ठेवण्यासाठी. टोपण नाव असं का बोलतोय, तर दोन वेगवेगळ्या एलिमेंट्सला किंवा दोन वेगवेगळ्या डिव्हिजनला सेम क्लास नेम असू शकतं. जसं की आपल्या क्लासमध्ये बघितलं तर दोन दोन शब्द आहेत, ठीक आहे, पण एक श्रद्धा आहे जी कधी तरच बोलते आणि एक श्रद्धा बोलत नाही पण फक्त मेसेज करत राहते, असं काहीतरी. दोघांच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसंच एक डिव्हिजन, त्याला क्लास वापरतोय मी एबीसी, आणि पुढे जाऊन आपण अजून एक सेम दुसरी डिव्हिजन क्रिएट करूया, त्याला सुद्धा आपण क्लास हाच देऊया, एबीसी. सध्या तरी एकच क्रिएट केला, आणि याच्यामुळे झालं काय, तर आता मला कलर इथे देत बसायची गरजच नाही. असं का, तर आता मी काय करतो, मी चक्क डिव्हिजनच्या सगळ्या एलिमेंट्स साठी कलर लावून टाकतो. मग चालेल का असं, तर 100% चालेल. फक्त घोळ काय होईल, हे होते टेक्स्ट वाले टॅग, म्हणजे H6 झालं किंवा पॅरेग्राफ टॅग झालं, म्हणून याच्यामध्ये आपल्याला कलर नावाचा ऍट्रिब्यूट वापरता आला. जेव्हा मी डिव्हिजन बद्दल बोलतोय, डिव्हिजनच्या आतमध्ये फक्त टेक्स्टच राहील असं काहीतरी शक्य आहे का हो? बिलकुल नाही. इमेज पण येऊ शकते, एखाद्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन येऊ शकतो, एखादा फॉर्म येऊ शकतो डिव्हिजन मध्ये. मग त्या केसमध्ये डिव्हिजन मध्ये फक्त टेक्स्ट नाहीये, सॉरी, आपल्या डिव्हिजनचं नामकरण केलंय आपण काय, एबीसी, म्हणून इथे डॉट एबीसी म्हटलं, आणि इथे पॅरेंथेसिस चालू बंद केले. याच्यामध्ये ज्या काही प्रॉपर्टीज देणार आहात तुम्ही, त्या सगळ्या प्रॉपर्टीज कोणाला अप्लाय होतील, ह्या डिव्हिजन मध्ये असलेल्या एलिमेंट्सला. मग अगोदर तर मी काय करतो, फक्त कलर देऊन बघतो. काय केलं मी बघा, फक्त कलर दिले, काहीच नाही केलं. जर सेव्ह केलं आणि रिफ्रेश केलं, ठीक आहे. आता लकीली आपल्याकडे बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी नव्हत्या, जसं की एखादी इमेज नाहीये याच्यात, किंवा अजून दुसरा काही कंटेंट नाहीये. कंटेंट फक्त एक H6 आणि पॅरेग्राफ आहे, म्हणून लकीली हा इझिली वर्क झाला. पण असं काहीतरी करायला पाहिजे का, तर बिलकुल नाही. मग नेमकं काय करायला पाहिजे, तर कलरच्या ऐवजी जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक टेक्स्टला कलर द्यायचा आहे, तेव्हा तुम्ही टेक्स्ट कलर असं काहीतरी बोलायला पाहिजे, ठीक आहे.
मग मी ते पण ट्राय करून बघतो. जर मी इथे टेक्स्ट कलर असं काहीतरी लिहिलं, सेव्ह केलं आणि आता जर माझ्या पेजला चेक केलं, काय झालं? ओके, सध्या दोन्हीकडले कलर गायब होतात. का तर त्याला आपल्याला आता नेम नावाची प्रॉपर्टी द्यावी लागेल, ज्याच्यामध्ये आपण टेक्स्ट, जे काही H1 आहे ते टेक्स्ट आहे, H6 आहे ते टेक्स्ट आहे, पॅरेग्राफ आहे ते टेक्स्ट आहे, हे सुद्धा त्याला सांगावं लागेल. बरं, मग सध्या आपलं पेज लहान आहे म्हणून आपण काय करूया, याला असंच राहू देऊया. बरं, कलर झालं. आता कलर सोडून अजून एक दुसरा ऍट्रिब्यूट असतो, लेट्स से बॅकग्राऊंड कलर. मग मला काय करायचंय, माझी जी काही ही डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये H6 पण आहे आणि पॅरेग्राफ पण आहे. तुम्हाला डिव्हिजन इथे विजिबल सध्या तरी नाहीये, पण बॅकग्राऊंड कलर न देता तुम्हाला डिव्हिजनची साईज वगैरे चेक करायची आहे. कसं करता येईल? सोपं आहे. शक्यतो सगळ्यांनी 100% क्रोम ब्राउझरच वापरा. का तर याच्यामधले डेव्हलपर टूल्स खूप जास्त फीचरफुल आहेत. असं नाही की दुसरीकडे नाही. ऑफकोर्स इंटरनेट एक्सप्लोररला सुद्धा आहे किंवा मोझिला फायरफॉक्सला सुद्धा आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त कन्व्हिनियन्स तुम्हाला क्रोमला जाईल. मी काय करतो, राईट क्लिक करतो आणि इन्स्पेक्ट म्हणतो. इन्स्पेक्ट म्हणजेच काही नाही तर डेव्हलपर मोड ऑन करणे. जसंच इन्स्पेक्ट म्हणतात काय होतं, तुम्हाला दोन स्क्रीन दिसतील. एक साईडला तुमचा पेज आणि दुसऱ्या साईडला त्याच्यासाठीचा पब्लिक कोड, विजिबल असलेला कोड. एकच मिनिट, मी कलर केलेले आहे ते रिफ्रेश नाही होत आहे, म्हणजे सेव्ह नाही केलं मी फाईलला. हे बघा, रेडच आहे अजून. एकच सेकंड, मला सेव्ह करू द्या. आणि आता जर येऊन मी रिफ्रेश केलं, इमिडिएटली हे बघा कलर चेंज झाला. मग आता याच्यामध्ये जर ऑब्झर्व केला, मी जसं जसं एखाद्या एलिमेंटला होवर करतो या कोडमध्ये, ऑटोमॅटिक काय होतंय, राईट साईड लेफ्ट साईडला माझी जी काही डिव्हिजन आहे ती हायलाइट होते. मग ऑब्झर्व करा, अशी डिव्हिजन ज्याला मी क्लास नेम दिला होता एबीसी, त्याची जर साईज तुम्हाला बघायची आहे, काय करते, इन्स्पेक्टला जायचं, त्याच्यावरती फक्त होवर करायचं, तुम्हाला इमिडिएटली इथे काहीतरी साईज दिसते, 661 इंटू 110. आता थोडं बहुत मायनर डिफरन्स याच्यात राहतो, पॉइंट मध्ये खालीवरी होतं. असं का होतं ते पण सांगतो. तर तुमचा जो काही ब्राउझर आहे, ऍक्च्युली जर तुम्ही ऑब्झर्व केला तर ब्राउझरला स्वतःची पण एक बॉर्डर आहे. दिसते का ही ब्राऊन कलर मध्ये इथे काहीतरी बॉर्डर, आणि त्या बॉर्डरची जागा किंवा मग माझी जी काही स्क्रीन आहे, स्क्रीन मधला एखादा पिक्सल असा असेल जो दिसतच नाहीये स्क्रीनच्या, या जे काही तुम्हाला एक बॉर्डर राहते त्या बॉर्डरच्या आतमध्ये घुसलाय असं काहीतरी पिक्सल असेल, तर त्या पिक्सलला काउंटच नाही करता येणार. म्हणून ऑटोमॅटिकली त्या डिव्हिजनची साईज थोडी बहुत काहीतरी डिफर करू शकते. बरं, आपण काय करूया आता, या डिव्हिजनला कलर प्रॉपर्टी यूज करून बघूया. एक सेकंड, सध्या आहे तसंच राहू दिलं कोड, आणि इकडे येऊन मी काय केलं, जिथे माझी एबीसी नावाची क्लासची प्रॉपर्टीज मी लिहित होतो, तिथेच एक नवीन प्रॉपर्टी ऍड केली, काय, बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर, कलर मी तुम्हाला आत्ताच बोललो, फक्त असंच देता येतं असं आहे का? बिलकुल नाही. तुम्ही एखाद्या कलरचं नाव पण घेऊ शकता. लेट्स से प्लम या नावाचा एक कलर असतो, अं, किंवा व्हायलेट, पर्पल, तुम्हाला जे काही द्यायचं कलर, त्या कलरचं डिरेक्टली नाव देऊ शकता. अगेन, इथे डबल कोट देऊ नका. डबल कोट दिला तर तो कलरच कळायचा नाही त्याला, असा वळून जाईल. अं, आणि इथे येऊन जर मी आता रिफ्रेश केलं, बघा इमिडिएटली माझ्या डिव्हिजनला एक काहीतरी बॅकग्राऊंड कलर येतो. सध्या डिफॉल्ट जर बघितला तर याची साईज किती आहे हो, तर जेवढी माझ्या स्क्रीनची साईज आहे तेवढी या डिव्हिजनची साईज झाली आहे. मला असं नकोय. मला काय हवंय, जेवढा ऍक्च्युली माझा कंटेंट आहे या डिव्हिजन मध्ये तेवढीच याची विड्थ असायला पाहिजे. काय बोलतोय मी, हाईट नाही, विड्थ बोलतोय. मग असं काहीतरी मला बदलायचं असेल तर यस, ऑफकोर्स, वी हॅव अ प्रॉपर्टी कॉल्ड विड्थ, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, विड्थ देऊ शकतो. पण जर ऑब्झर्व केला तर आता मला काय माहिती याची साईज पिक्सल मध्ये किती असेल, मला आयडियाच नाही. मग याला कॅल्क्युलेट करत बसायला का? बिलकुल नाही. मग त्याच्यापेक्षा सोपा वे काय आहे, तर जे काही आपण पॅरामीटर वापरतोय कोणता, विड्थ नावाचा, त्याला ऍक्च्युली फक्त पिक्सल मध्येच व्हॅल्यू देता येतं असं नाही. त्याच्याऐवजी फिट कंटेंट असं काहीतरी मी
किंवा ऑटो मोड अशा 2-4 वेगवेगळ्या गोष्टी मी वापरू शकतो. एकच मिनिट. बघा जसंच रिफ्रेश केलं काय झालं याची साईज कमी झाली. पण ऑब्झर्व केलं तर फिट कंटेंट म्हणून सुद्धा काही कंटेंट बाहेर आलाय. आता हे असं कशामुळे झालं? तर मी तुम्हाला अगोदरच यूज करतानाच बोललो. हा प्रोफेशनल वे बिलकुल नाहीये एखादी लाईन एंड करण्याचा. आणि त्याच्यामुळे त्याला घोळच कळत नाही नेमकं थांबायचं कुठं. तो काय करतोय? पॅरेग्राफच्या पहिल्या लाईनची जेवढी विड्थ आहे, हे एम्प्टी स्पेस सुद्धा बरं, किंवा इथला पण एक जो सिलेक्ट नाही झालाय. एवढ्या स्पेसचा तो त्याला कन्सिडर करतोय. तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल तर बघा मी याला खूप पुढे जर घेऊन गेलो तर मात्र गोष्टी बदलतील. आणि आता येऊन जर मी रिफ्रेश केलं, ठीक आहे सध्या तरी तो फक्त H6 या हेडिंग नुसार घेतोय. पण ठीक आहे, काय होतंय आपलं कंटेंट इधर वे बाहेर जातंय. मग असं नकोय. तर मला अजून काय करता येईल बोला लवकर. मला काय करायचंय जेवढं टेक्स्ट आहे तेवढंच बॅकग्राऊंड कलर हवाय. काय चेंजेस करता येईल? बोला. पॅडिंग देता येईल? यस, पॅडिंग देता येईल, 100% देता येईल. पण ठीक आहे, सध्या तरी आपण विदाउट पॅडिंग आपण काय करूया, फिट कंटेंटच्या ऐवजी अजून एक आहे गोष्ट, ऑटो. हा काय करतो? ऑटोमॅटिकली साईज घेतो. पण आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी नाही घेणार हा. बघा, जर मी रिफ्रेश केलं, F5 ऑटो मध्ये काय केलं त्याने? जेवढी विड्थ अवेलेबल आहे तेवढी घेतली. बर, फक्त ऑटोच वापरता येईल का? तर नाही. अजून एक गोष्ट असं काहीतरी वापरता येतात, दॅट इज मॅक्स विड्थ. विड्थ इज इक्वल टू मॅक्स विड्थ असं जर काहीतरी बोललो आणि रिफ्रेश केलं तर अगेन सेम. काय? जेवढी स्क्रीन साईज असेल अवेलेबल तेवढ्या साईज मध्ये तो काय करतोय? बॅकग्राऊंड कलर देतो. बरं, आता ऑलरेडी तुम्ही याच्यात जर ऑब्झर्व केला तर पॅडिंग साठी ही गोष्ट इंटरेस्टिंग राहील का? तर तुम्ही बघा, जिथे माझे डिव्हिजन स्टार्ट होते तिथूनच ऍक्च्युली माझा कंटेंट आहे. आणि पॅडिंग म्हणजे काय कन्सेप्ट असते हो? तर तुमच्या डिव्हिजनची आउटर बॉर्डर आणि त्या डिव्हिजनच्या आतमधला कंटेंट. डिव्हिजनची आउटर बॉर्डर आणि डिव्हिजनच्या आतमध्ये असलेला कंटेंट ह्या दोघांच्या मधला स्पेस म्हणजे पॅडिंग. आणि मार्जिन म्हणजेच काय? तर मार्जिन म्हणजे काहीतरी उलटा घोळ आहे. मार्जिन म्हणजे तुमची एक पर्पल वाली डिव्हिजन आणि लेट से आता ही हॅलो देअर याला आपण डिव्हिजन क्रिएटच केली नाही. पण कन्सिडर करा ह्याला सुद्धा असंच एखाद्या बॅकग्राऊंड कलर देऊन दुसऱ्या डिव्हिजन मध्ये घातलं तर त्या दोन वेगवेगळ्या डिव्हिजनच्या आतमधला स्पेस म्हणजेच मार्जिन. आता फक्त डिव्हिजन म्हणून लक्षात ठेवू नका, तर डिव्हिजनच्या ऐवजी एलिमेंट म्हणा. कोणताही HTML चा एलिमेंट आणि दुसरा त्याच्या नियरेस्ट एलिमेंट या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे मार्जिन असतं. बरं, मग मी काय करतो? आपली जी काही डिव्हिजन आहे त्या डिव्हिजन मध्ये सध्या तरी मॅक्स विड्थ अशाला असंच राहू देतो. अजून एक नवीन गोष्ट दिली, काय? पॅडिंग. आणि पॅडिंगला सध्या तरी एकच व्हॅल्यू दिली, लेट्स से 100 px. थोडस काहीतरी इझिली अंडरस्टँडेबल राहील. जर सेव्ह केलं आणि इथे येऊन जर मी रिफ्रेश केलं, बघा ऍक्च्युली चेंज झालं का? हो झालं. पण नेमकं काय चेंज झालं हे जर ऑब्झर्व केला, ह्या डिव्हिजन आणि कंटेंटच्या मध्ये लेफ्ट साइडला 100 पिक्सल जागा सोडण्यात आली, टॉपला 100 पिक्सल जागा सोडण्यात आली, ऍक्च्युली राईटला सुद्धा 100 पिक्सल जागा सोडण्यात आली आणि बॉटमला सुद्धा. म्हणजे जेव्हा आपण पॅडिंग नावाच्या ऍट्रिब्यूटला एकच व्हॅल्यू देऊ तेव्हा तो टॉप, राईट, बॉटम आणि लेफ्ट या चारही ठिकाणी सेमच व्हॅल्यू देतो. बर, मी काय करतो? एक 100 पिक्सल देतो आणि एक स्पेस देऊन 20 px असं काहीतरी म्हणतो. आता काय घोळ होऊन जातं? तो पहिली व्हॅल्यू देतो टॉप आणि बॉटमला, सेकंड व्हॅल्यू घेतो लेफ्ट आणि राईटला. मग मी सेव्ह केलं आणि मी जर देऊन रिफ्रेश करून बघितलं, बघा लेफ्ट आणि ऍक्च्युली राईटला तुम्हाला आता ऑब्झर्व करण्यासाठी ही मॅक्स विड्थ आहे म्हणून नाही कळायचं. पण जर तुम्ही याला इन्स्पेक्ट केला तर मात्र तुम्हाला इमिडिएटली कळून येईल. बघा जसंच मी पॅरेग्राफ टॅगला क्लिक करतो
तर तुम्हाला हे ऑरेंज कलर मध्ये दिसतंय. जे काही ऑरेंज कलर आहे त्याच्यानंतर प्लम कलर अगेन दिसतोय आणि तेवढीच जागा म्हणजे काहीतरी 20 पिक्सल आहे बघा. म्हणजे राईटने सुद्धा तो जागा सोडतोय. मग ठीक आहे. आपल्याला सध्या त्याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये. आपल्याला अजून एक व्हॅल्यू वाढवायची. मी काय करतो यावेळेस 100 पिक्सल, 20 पिक्सल आणि अगेन 200 px असं काहीतरी म्हणतो. 3 व्हॅल्यूज दिल्या आहे. डिफॉल्ट नेहमी लक्षात ठेवा. पहिली व्हॅल्यू ही कोणाला जाते? तर नेहमी टॉपला जाते. जर मी सेव्ह केलं आणि रीरन करून बघितलं तर बघा इथे आलं काहीतरी 100 px. त्याच्यानंतर जी 20 px होती ऍक्च्युली ही 20 px आली लेफ्ट आणि राईट दोन्हीकडे. आणि जे काही पुढली व्हॅल्यू होती 200 px ती आली कोणाला? तर बॉटमला आली. बर, आता यावेळेस मला काय करायचंय? मला 3 नाही, मला 4 व्हॅल्यूज देता येईल का? 100% देता येईल का? तर पॅडिंग ऍक्च्युली 4 ठिकाणी असते. कुठे कुठे? टॉप, राईट, बॉटम आणि लेफ्ट याच सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवा. तुमचं घड्याळ जसं फिरतंय ना 12, 3, 6, 9 ह्याच वे मध्ये 100% लक्षात ठेवा. मग मी तसं ट्राय करायचंय म्हणल्यावर मी काय करतो इथे 400 px देतो. मुद्दामून मी सगळ्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या दिल्यात, खूप जास्त डिफरन्स असलेल्या, जेणेकरून आपल्याला तिथे इमिडिएटली गोष्टी कळतील. तर 100 पिक्सल ऑफकोर्स ही कोणाची राहील? टॉप पॅडिंग राहील. 20 px it will be right padding. 200 px this will be bottom padding and 400 px this will be the left side padding. मग सेव्ह केलं आणि माझ्या पेजला येऊन बघितलं तर इथे काहीतरी आता 400 पिक्सल एवढी जागा अगोदर कंटेंटच्या अगोदर सोडायला पाहिजे. बघूया, चेक करूया. F5 म्हणलं बघा इमिडिएटली इथून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे 400 पिक्सल. या गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहे का? कोणाला काही इथपर्यंत क्वेश्चन? कोणालाच काहीच क्वेश्चन नाही? बर, मग आता ऍक्च्युली जसं आपण पॅडिंग दिलं तसं मार्जिन पण देता येतं. पण मार्जिन देण्यासाठी आपण काय करूया ना, इथे अजून एक मी काय करतो, हे हॅलो देअर जे काही आहे त्याला एका डिव्हिजनच्या आत घेऊन त्या डिव्हिजनला सुद्धा वेगळाच काहीतरी बॅकग्राऊंड कलर देऊया. म्हणजेच आपल्याला 2 वेगवेगळ्या डिव्हिजन इझिली समजतील याच्यासाठी काहीतरी. मी म्हटलं बॉडी मध्ये जे काही H1 टॅग आहे त्याच्या अगोदर एक डिव्हिजन स्टार्ट कर म्हटलं div, ज्याच्यामध्ये क्लास असेल काय, तर एखादा क्लास देऊ आपण क्लास नेम. सध्या तरी सेम नको का, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज द्यायच्यात या दोन्ही क्लासला, त्याच्यासाठी सेम नको, बाकी काहीच इश्यू नाही. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही एबीसी अगेन देऊ शकता का? यस, 100% देऊ शकता. बघा काय केलं, एक डिव्हिजन चालू केली ज्याला क्लास दिला लेट्स से एक्स वाय झेड आणि ती डिव्हिजन एंड पण केली. मग त्याच्यानंतर अजून एक डिव्हिजन चालू केली ज्याला क्लास दिला एबीसी आणि त्याच्यामध्ये काहीतरी 2 कंटेंट आहे आणि मग ती डिव्हिजन क्लोज झाली. आता होतंय काय, जेव्हा तुम्ही इथे ऑब्झर्व केलात, मी काय केलं ऍक्च्युली डिव्हिजन मध्ये कुठे मार्जिन नावाची गोष्ट वापरलीच नाही. ठीक आहे, मग ठीक आहे, एक मिनिट, मला पॅरेग्राफची जी काही मार्जिन आहे ती रिमूव्ह करू द्या. आपण निगेटिव्ह मध्ये दिली होती इधर वे, ती असं पण वर्क करणारच नाही. जर ऑब्झर्व केलं तर माझ्या एबीसी नावाच्या टॅगला मार्जिन आहे का? नाही. बर, त्याच्या अगोदर मी काय करतो, जो आपण नवीन एक्स वाय झेड क्लास यूज केलाय त्याच्यासाठीच्या प्रॉपर्टीजचा सेक्शन क्रिएट करतो एक्स वाय झेड आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये बॅकग्राऊंड कलर. यावेळेस बॅकग्राऊंड कलर देऊया आपण लेट्स से लाईट पर्पल. मला बघू दे अगोदर हा कलर एक्झिस्ट करतो का. पर्पल. जर सेव्ह करून रिरन केलं, कलर नाही आला, म्हणजे असं कलर नाही देता येईल. माझ्या मते लाईट पर्पल असं दिलं तर ठीक आहे. लाईट पर्पल हा कलरच नाहीये यांच्याकडे, त्यांना माहितीच नाहीये. मग फक्त पर्पल देऊन बघूया, 100% चालेल. आता मात्र रिफ्रेश जर केलं मी तर बघा इमिडिएटली काय झालं, माझं जे काही हॅलो देअर नावाचं H1 हेडिंग आहे ती एका कंटेनरच्या आत आली, ऍक्च्युली डिव्हिजनच्या आत आली आणि त्या डिव्हिजनला बॅकग्राऊंड कलर दिला.
बरं, डिव्हिजनला वेगवेगळे टाइप्स असतात. फ्लेक्स, ब्लॉक, इनलाईन फ्लेक्स किंवा ग्रेड. हे काय आहेत? तर ऍक्च्युली हे तुम्हाला ती डिव्हिजन कशी दिसायला हवी त्याच्यासाठी लिहिलेलं काहीतरी प्रॉपर्टी आहे. जसं की फ्लेक्स जर म्हटलात, आता सध्या काय होतं ना, जर बघा मी डिस्प्ले टाईप दोन्हीला पण नाही दिलंय, म्हणजे एबीसी नावाच्या डिव्हिजनला पण नाही किंवा एक्स वाय झेड ला पण नाही. म्हणून डिफॉल्ट काय होऊन जातं, त्याला तो ब्लॉक बनवून टाकतो. पण स्वतःहून जर चेंज करायचं असेल तर येस ऑफकोर्स करता येईल. कसं? तर डिस्प्ले इज इक्वल टू फ्लेक्स इज इक्वल टू नाही सॉरी, कोलन म्हणायला पाहिजे, कोलन फ्लेक्स. आता फ्लेक्स मध्ये आणि ब्लॉक मध्ये नेमका डिफरन्स काय आहे? तर अगेन सेम काय, ब्लॉक जो असेल तो रिसाइजेबल नसेल. ठीक आहे, काय बोलतोय मी? ब्लॉक जो असतोय तो रिसाइजेबल नसतो, म्हणजे हार्ड कोडेड असतो. पण त्याच्याच ऐवजी फ्लेक्स जर बोललात तर फ्लेक्स हा फ्लो होत असतो. जसं म्हणजे स्क्रीन साईज लहान झाली तर ऑटोमॅटिक त्याची स्क्रीन साईज लहान होऊन जाईल. किंवा जर स्क्रीन साईज ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठी असेल तर येस ऑफकोर्स इट कॅन स्ट्रेच ऑल्सो. ब्लॉक मात्र आहे तेवढाच राहील. मग ब्लॉकचा घोळ काय होतो ना, जेव्हा तुम्ही इन्स्पेक्ट करून जर याला जर मोबाईल व्ह्यू मध्ये बघितलात तर तुम्हाला कळून येईल. हे बघा मी काय करतो, मोबाईल व्ह्यू म्हणतो. सध्या तरी काय होतंय, मला प्रत्येक वेळेस याला झूम करूनच बघावं लागेल आणि झूम केलं की घोळ काय होतो, मला याला हॉरिझॉन्टल स्क्रॉल पण करत बसावं लागतं. मग हॉरिझॉन्टल स्क्रॉल करणे इज नॉट अ गुड थिंग. म्हणून त्याच्यासाठी ऍक्च्युली आपण रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट बनवत असतो नेहमी. सध्या तरी डोक्याला ताण देऊ नका. एवढंच लक्षात ठेवा, ब्लॉक म्हणजे काय, फिक्स्ड साईजचा. फ्लेक्स म्हणजे फिक्स साईज नसते, तो स्वतःहून साईज बदलू शकतो. सध्या तरी मी काय केलेलं आहे, डिस्प्ले फ्लेक्स असं म्हटलंय का? ओके. आणि जसंच आपण फ्लेक्स नावाचा डिस्प्ले वापरतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपण कंटेंट जस्टिफाय करू शकतो किंवा जस्टिफाय नावाच्या प्रॉपर्टीज ज्या काही आहेत त्या सगळ्या यूज करू शकतो. मग सध्या तरी त्याच्यात न जाता आपण काय करूया, मार्जिन देऊन बघूया, जे की डिस्टन्स असणार आहे हे वालं, या दोघांमधलं डिस्टन्स. मी काय म्हणतो, एक्स वाय झेड नावाचं जे काही डिव्हिजन आहे आपलं, त्या डिव्हिजनला मी म्हणलं मार्जिन दे. कितीची मार्जिन ते म्हणलं तर लेट्स से 80 px. बघा मार्जिन कशामध्ये बोलतोय मी, पिक्सल्स मध्ये बोलतोय सध्या. जर मी सेव्ह केलं आणि इथे येऊन जर रिफ्रेश केलं, बघा काय झालं ऍक्च्युली, तर एक्स वाय झेड नावाची जी काही माझी डिव्हिजन होती त्या डिव्हिजनला मार्जिन अप्लाय होते. आणि मार्जिन म्हणजे काहीच नाही, तर हा जो काही डिव्हिजन असणार आहे ह्याच्या आजूबाजूला असलेल्या डिव्हिजनला बाहेर ढकलणार आहे. समजतंय काय बोलतोय मी? मार्जिन म्हणजे चक्क पुश करणारा कन्सेप्ट आहे काहीतरी. म्हणजे बघा, जवळपास आता 1 तास होत आलाय, अजून सुद्धा नवीन लोक जॉईन होत आहेत, काय कमाल आहे राव. बरं. तर मार्जिनने काय केलं, आजूबाजूच्या एलिमेंट्सला पुश केलं दुसरीकडे, आणि त्याच्यामुळे इथे डिस्टन्स आलं. बरं, जसं पॅडिंगला आपण एकच्या ऐवजी चार चार व्हॅल्यूज देऊन बघितलो, तसंच मार्जिन सोबत सुद्धा 100% खेळता येईल. सगळ्यात पहिली व्हॅल्यू कोणाची असेल तर ऑफकोर्स टॉपची असेल. मग मी दोन व्हॅल्यूज देतो यावेळेस. काय करतो, मी म्हणतो मार्जिन 80 px आणि दुसरी म्हणतो लेट्स से 20 px. काय झालं, मार्जिन ऍट्रिब्यूट तर एकच आहे, पण ह्याला व्हॅल्यू देताना मी दोन स्पेस सेपरेटेड व्हॅल्यूज देतोय. जेव्हा स्पेस सेपरेटेड दोन व्हॅल्यूज आल्या की मार्जिनला ऑटोमॅटिक कळतं, पहिली व्हॅल्यू कोणाची, तर टॉप आणि बॉटमची. दुसरी व्हॅल्यू कोणाची, तर लेफ्ट आणि राईटची. ट्राय करूया असंच काहीतरी होतंय का. जर मी F5 केलं तर बघा यावेळेस लेफ्ट आणि माझं जे काही राईट साइड आहे इथे मात्र 20 px एवढीच जागा शिल्लक राहिली. पण अबो म्हणजेच टॉप आणि बॉटम या दोघांकडे बघितलं तर अजून सुद्धा ती 80 px असेल. बर, आता दोनच्या ऐवजी मला तीन व्हॅल्यूज देऊन बघायच्या आहेत. मी म्हणतो 80, 20 आणि 200. मग आता काय होतं, तर अगेन पॅडिंग सारखंच काहीतरी वर्क करेल. ही व्हॅल्यू झाली टॉपची,
ही झाली लेफ्ट अँड राईटची आणि तिसरी व्हॅल्यू झाली बॉटमची, असं काहीतरी. मग जसं बोलतोय तसंच चेंज होतंय का बघूया. जसंच मी रिफ्रेश केलं, बघा आता काय झालं. टॉपची व्हॅल्यू किती आहे, तर 80px आहे. त्याच्यानंतर लेफ्ट आणि राईटची आहे तशीच आहे बघा, 20px आहे. आणि जर बॉटमची ऑब्झर्व केला तर बॉटमची 200px. जसं मी साईज वेगवेगळ्या 3 साईज दिल्या, तशा साईज कोणाकोणाला गेल्या, पहिली गेली टॉपला, सेकंड व्हॅल्यू गेली लेफ्ट अँड राईटला, आणि थर्ड व्हॅल्यू गेली कोणाला, तर बॉटमला. बर, आता यावेळेस आपण चारही व्हॅल्यूज देऊन बघूया. मी म्हणतो लेट्स से 1px. ठीक आहे, 80, 20, 200 आणि 1. ऑफकोर्स सिक्वेन्स कसा राहील, तर 80px म्हणजेच टॉप, हे राईट, हे बॉटम, आणि मग हा झाला लेफ्ट. म्हणजेच चक्क माझ्या लेफ्ट साइडच्या स्क्रीनला चिटकूनच आहे असं वाटेल काहीतरी मला ती डिव्हिजन. ट्राय करून बघूया. सेव्ह केलं आणि जर मी त्याला रिफ्रेश केलं तर इमिडिएटली बघा काय होतंय. बघा इथे आता जागा भरपूर कमी आहे. जर ऑब्झर्व केला तर ही 1 पिक्सल बिलकुल नाही आहे. पण काय होतंय, जेव्हा डिफॉल्ट तू काही साईज घेतोय ना, तेव्हा तू स्वतःहूनच थोडीशी साईज सोडतोय, आणि म्हणून आपल्याला इकडे 1 पिक्सल जरी म्हटलं तरी 1 पिक्सल पेक्षा थोडीशी जास्त जागा दिसते. बरं, इकडल्या बाबतीत जर बोललात तर इकडे काय होतंय ना, माझ्याकडे स्क्रॉल बार आलेला आहे इथं. स्क्रॉल बार दिसण्यासाठी सुद्धा पिक्सल लागेल ना, म्हणून इथे ऑलरेडी एवढे पिक्सल्स गेलेले आहेत, यूज करून झालेले आहेत. म्हणून राहिलेले जे काही पिक्सल्स आहेत ते इथे सोडलेत. ऍक्च्युली ही 20 नाही आहेत, 20 पेक्षा कमी असतील 100%. तर मार्जिन, आता मार्जिन क्लिअर आहे, कधीच कधीच चुकून याच्यात घोळ होणार नाही. बोला पटपट. बर, मला काय करायचंय, हे हॅलो देअर नावाची जी काही माझी स्ट्रिंग आहे, त्याच्या खालच्या बाजूला ही डिव्हिजन दिसली पाहिजे अजून एक लाईन पर्यंत. पण टेक्स्ट आहे तिथेच राहिला पाहिजे. म्हणजेच काय, तर असं कन्सिडर करा की इथली जी काही जागा आहे ही खाली जिथे मी सध्या स्क्रॉल करतोय, इथे सुद्धा बॅकग्राऊंड कलर पर्पल दिसला पाहिजे, असं काहीतरी हवंय. म्हणजेच मी काय बोलतोय, माझ्या डिव्हिजनच्या बॉर्डर मध्ये आणि ह्या कंटेंट मध्ये मला स्पेस हवाय. बघा कंटेंट कोण आहे, हॅलो देअर. डिव्हिजनची बॉर्डर कुठे आहे, तर ही खाली काहीतरी. ह्या दोघांमध्ये स्पेस द्यायचा म्हटल्यावर डोळे झाकून लक्षात ठेवा, इट शुड बी पॅडिंग. का, तर डिव्हिजनच्या आतमध्ये बोलतोय मी, म्हणून पॅडिंग. डिव्हिजनच्या बाहेर बोललो असतो तर मग मार्जिन झालं असतं. मग ठीक आहे, मला वाढवायचं आहे म्हणजे काही मेहनत नाही. जिथे कुठे मी XYZ नावाची डिव्हिजन वापरली, त्या डिव्हिजनच्या आत, सॉरी, मी पॅडिंग नावाची एक गोष्ट देतो, आणि पॅडिंगला डिरेक्टली एकच व्हॅल्यू देतो सध्या तरी. लेट्स से 40px. जर असं काहीतरी घोळ केला थोडासा पण, कोलनच राहिलं, सेमीकोलनच राहिलं, तर त्याच्या खालच्या काहीच गोष्टी वर्क करणार नाही. सो बी केअरफुल. 40px एवढीच व्हॅल्यू दिली मी, आणि आता जर इथे येऊन जर मी रिफ्रेश केलं, बघा इमिडिएटली काय झालं, कंटेंट आणि माझ्या डिव्हिजनची बॉर्डर ह्या दोघांमधला डिस्टन्स वाढला, ना की ह्या दोघांमधला. क्लिअर आहे का, समजतंय पॅडिंग आणि मार्जिन मधला डिफरन्स आता सगळ्यांना? ऑल गुड. पटपट बोला, काही अडचण असेल आत्ताच बोला, क्लिअर होऊन जाईल. काही क्वेश्चन असेल टाईप करा, जरी मी नाही बघितलो एक दोनदा टाईप करा. ठीक आहे, मग बर, असं काहीतरी आपण हेडिंग आणि त्याला थोड्याशा प्रॉपर्टीज, एवढ्याच काहीतरी गोष्टी बघितलो, आणि एक एक डिव्हिजन क्रिएट केलं. त्याच्यामध्ये एक ही फ्लेक्स आहे, आणि हे जे काही आहे ते ब्लॉक आहे, डिफॉल्ट आहे. ठीक आहे, मग फ्लेक्स आणि ब्लॉक याच्यामधला डिफरन्स जर बघितला तर इन्स्पेक्ट करताना हा तुम्हाला दिसून येईल. इन्स्पेक्ट म्हटलं आणि इन्स्पेक्ट मध्ये बघा काय झालं, हॅलो देअरला अजून सुद्धा तुम्हाला इथे स्पेस दिसतंय. जर मी याला झूम करायला गेलो,
बरं ठीक आहे. आता झूम मध्ये हे फिट कंटेंट असं काहीतरी नाही बोललोय मी, म्हणून आपला टेक्स्ट रिस्पॉन्सिव्ह नाहीये. पण स्टील हा काय असेल तर फ्लेक्झिबल साईजचा राहील. फ्लेक्झिबल साईज अगेन. ठीक आहे. म्हणून त्याला फ्लेक्स बोलायचं आणि याला ब्लॉक बोलायचं. हम्म, ठीक आहे. मला एकच मिनिट आपले बघितलेले कोड काय काय ते बघू द्या. abc डॉट एल हे काय टेबल आहे. इनपुट बॉक्स पण आहे. ओके. हा बोला. कोणाला काही क्वेश्चन आहे? डिस्प्ले ब्लॉक इनलाईन ब्लॉकचं सांगा. ओके. मी ऍक्च्युली मुद्दामून त्या गोष्टीला होल्ड करत होतो. काय होईल ना, एकदाच सगळ्या गोष्टी बोलल्या तर त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे लक्षात यायचं नाही. अं, ते बघण्यासाठी आपल्याला काय हवं असतं ना, छोट्या छोट्या दोन डिव्हिजन जेव्हा आपल्याला एकासमोर एक हवे त्याला मी बोलणार इनलाईन ब्लॉक. ब्लॉक कधी बोलणार? जर मला डिव्हिजन स्टॅटिक साईजची पाहिजे, म्हणजे कंटेनर मला फिक्स माहिती आहे की बाबा 150 पिक्सल बाय 150 पिक्सल एवढा स्क्वेअर पाहिजे. त्या केसमध्ये मी काय करायला पाहिजे? इनलाईन ब्लॉक वापरायला पाहिजे. त्याच्याच ऐवजी जर इनलाईन फ्लेक्स बोललात तर काय डिफरन्स होतो? तर अगेन तो सेमच लाईन मध्ये राहणार आहे, फक्त त्याची साईज फ्लेक्झिबल राहते. ज्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही एकदम छोट्या मोबाईल स्क्रीन वरती येतात तेव्हा एका ठिकाणी एकच डिव्हिजन दिसेल, दुसरी डिव्हिजन मात्र ऑटोमॅटिकली खाली जाईल त्याच्या. कशामुळे गेलं? तर तुम्ही ऑलरेडी बोलतानाच काय बोललात त्याला? फ्लेक्झिबल साईज द्या बोललात. आणि फ्लेक्झिबल साईज देण्याच्या नादात त्याने काय केलं? जास्तीची साईज खाऊन टाकली तुमच्या स्क्रीनची. मग तुमच्या स्क्रीनवरती आता जागा शिल्लक नाही पुढचा सेकंड ब्लॉक दाखवण्यासाठी. म्हणून त्या केसमध्ये तो काय करतो ऍक्च्युली खाली त्याला ढकलून टाकतो, म्हणजे नेक्स्ट लाईन वरती शिफ्ट करतो असं काहीतरी राहतं. आपण ऍक्च्युली होल्डच करूया त्याला. जेव्हा आपण मल्टिपल ब्लॉक्स क्रिएट करू ना, तेव्हा बघण्यात जास्त क्लिअर राहील. डिफरन्स काही खूप जास्त मेजर नाहीये. नाव जसं दिसतंय तसंच काहीतरी घडणार आहे. आता ब्लॉक आणि फ्लेक्स याच्यामध्ये अजून एक महत्वाचा डिफरन्स म्हणजे तुम्ही ब्लॉकला पॅडिंग नाही देऊ शकत, जे की फ्लेक्सला देता येते. किंवा अजून ठीक आहे, अशा काही काही फीचर्स आहेत जे एका ठिकाणी वर्क करतील दुसरीकडे वर्क नाही करणार वगैरे. तर ओके, आपण याच्यामध्ये अजून काय बघितलं होतं? डे 4 नाही जायचं, डे 5. एकच सेकंड. एमपी आहे ही तर चक्क डे 5. ओके, डे 5 मध्ये आपण हे काहीतरी बनवलं होतं. आता हे बनवणं याच्यावरून काही खूप अवघड नाही. बरं, सध्या तरी आपण काय करूया? बॉक्स रेडियस का बॉर्डर रेडियस काय राहते हे? बोला पटकन. बॉक्स रेडियस का बॉर्डर रेडियस? बॉर्डर रेडियस. आणि मग बॉक्स काय असतंय? बॉक्स शॅडो असतंय. समजतंय? तर बॉर्डर रेडियस म्हणजे काहीच नाही. स्क्वेअर दिसायच्या ऐवजी तुम्हाला इथे जर राउंडेड हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बॉर्डर रेडियस लावू शकतात, जे की ऍक्च्युली पिक्सल मध्ये देता येते. मग आपण काय करूया, सध्या तरी आपलाच जो पेज आहे फर्स्ट, आपण नाही, कुठे गेला आपला पेज? ओके, इथे. आपल्या पेज मध्ये मला हा हॅलो देअर जो आहे याची साईज एवढी मोठी नको, याच्या डिव्हिजनची विड्थ मला कमी करायची आहे. कसं कमी करणार? तर काहीच मिळत नाही. या केसमध्ये मी डिरेक्टली साईज देतो. मी म्हणणार एक्स वाय झेड नावाचं जिथे कुठे डिव्हिजन दिसतंय तिथे काय प्रॉपर्टी लावा? विड्थ. विड्थ द्या म्हणलं, लेट्स से 400 px. फोन घोळ काय होतो बघा. जसंच मी रिफ्रेश केलं, साईज कमी झाली, पण हा अगेन लेफ्टला आला का? आपण हॅलो देअर
ह्या वेळेस तुम्हाला कळेल बघा, हॅलो देअरला आपण काय केलेलं आहे, अलाइन सेंटर केलेलं आहे. अगोदर सेंटर इथे होतं, आता इथे आलं. असं कशामुळे झालं? तर याचं रिझन असं आहे, जेव्हा अलाइन सेंटर वापरतायत, तो सेंटर कुणाचा सेंटर घेणार? बॉडीचा नाही घेणार प्रत्येक वेळेस. त्याचा पॅरेंट एलिमेंट जो कोणी असेल, त्या पॅरेंट एलिमेंटचा सेंटर घेणार. मग आता जर ऑब्झर्व केलात, आपली जी काही डिव्हिजन आहे, ती डिव्हिजन, त्या डिव्हिजनचा पॅरेंट कोण आहे? तर ऍक्च्युली बॉडी आहे. मग मी काय करू शकतो? चक्क या डिव्हिजनलाच प्रॉपर्टी देऊ शकतो, अलाइन सेंटर. नाही द्यायला पाहिजे तसं, पण येस, इट विल वर्क. काय करावं लागेल मला? XYZ ला एक प्रॉपर्टी ऍड करायची आहे. मी म्हणणार अलाइन सेंटर. बघा, रिफ्रेश जरी केलं तरी होत नाही. लकीली वर्क असं झालं नाही. माहिती असू द्या, HTML5 मध्ये हे वर्क करायचं बंद झालं बरं. त्याच्या अगोदर मात्र अलाइन सेंटर हे वर्क करायचं HTML5 च्या अगोदर. आपल्याला सध्या HTML5 ठेवायचंय, मग अलाइन सेंटर करून तर जमत नाहीये. मग मी काय करू? बोला पटकन. अलाइन सेंटर करण्यासाठी आपल्याला आधी बॉडी आहे, बॉडीला हाईट वगैरे द्यावा लागेल ना सर? त्याला बॉडीला साईजच नाही ना. XYZ ला बोलतोयस? नाही ऍक्च्युली. नाही, हा. नाही. हा. आपल्याला ते डिवला सेंटरला घ्यायचंय ना. हा. डिवला सेंटरला घेण्यासाठी आपल्याला बॉडीला हाईट वेट द्यावा लागणार. ते हाईट बॉडीची साईज आपण दिली नाही ना. बॉडीला साईज किती आहे काय आहे. साईज त्याच्याने नाही ती दिली. जेवढं हो हो, हम्म, साईज नाही दिली याचा अर्थ काय झाला? डिफॉल्ट साईज घेतोय. मग सध्या माझ्या स्क्रीनचा रेझोल्युशन ऍक्च्युली आहे 1920 हॉरिझॉन्टल पिक्सेल्स आहेत माझ्याकडे. मग त्याच्या हम्म. सेंटरला घ्यायला पाहिजे तसं जर बघितलं तर. तसं पण नाही घेत आहे. तर ऍक्च्युली अलाइन सेंटर हा आहे ना, सगळ्याच एलिमेंट सोबत वर्क नाही करत. काही लिमिटेड एलिमेंट्सला तुम्ही अलाइन सेंटर देऊ शकता. प्रत्येक एलिमेंटला म्हणजे HTML च्या प्रत्येक टॅगला अलाइन सेंटर हे वापरता येईल का? नाही. तर ह्याच्या ऐवजी आता काय होतं ना, जेव्हा डिव्हिजन म्हटलं, डिव्हिजनच्या मध्ये फक्त टेक्स्टच असेल असं नाही. मी अजून एकदा बोलतोय काय, डिव्हिजनच्या आतमध्ये इमेज पण येऊ शकते. जसं की आताच आपण हे बघितलं. कोणता एक्झाम्पल होता? आय गेस ते. ओके, याच्यामध्ये बघा, आता ही एक इमेज आहे. म्हणजेच माझा एक मेन कंटेनर आहे. कंटेनरच्या आत अजून एक डिव्हिजन आहे. असं काहीतरी होतंय. आणि हे बाहेरचं जे कंटेनर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट पण आहे. कृष्णकुमार सारडा हे जे काही मी नेम लिहिलंय, हे तर हेडिंगच झाली ना. ऑफकोर्स कोणते तरी H1 H2 H3 जी काही असेल ती हेडिंग झाली. मग त्याच्यामुळे काय होतंय, ऑब्झर्व जर केलं तर याच्यामध्ये माझी इमेज पण ह्या कंटेनरच्या सेंटरला आहे आणि टेक्स्ट पण कंटेनरच्या सेंटरला आहे. म्हणून मी फक्त अलाइन सेंटर म्हणण्याच्या ऐवजी मला काय करावं लागतं, या डिव्हिजनच्या आतमधला कंटेंट जस्टिफाय करा टू दी सेंटर, असं काहीतरी म्हणता येतं. अं, तरी पण ऍक्च्युली फक्त जस्टिफाय सेंटर करून पण नाही चालणार का? तर त्याच्यासाठी डिफॉल्ट डिस्प्ले नाही वर्क करत. ट्राय करूया आपण. काय करतो मी? जस्टिफाय कंटेंट सेंटर. एवढंच लिहून चालेल का? होईल का आपली एवढ्यावरती गोष्ट? नाही झाली का? तर मी ऑलरेडी बोललो, डिफॉल्ट याचं जे काही कुठे लिहिलंय मी? जस्टिफाय कंटेंट सेंटर इथे लिहिलंय .xyz ला. हा. डिफॉल्ट जर याचा डिस्प्ले टाईप बघितला तर मी फ्लेक्स दिलेला नाहीये. तो डिफॉल्ट काय असणार आहे? ब्लॉक असणार आहे. मग जर ब्लॉक असेल तर ब्लॉकला हा एक फीचर आहे जो वर्क करत नाही, जो फ्लेक्स सोबत वर्क करेल. काय? जस्टिफाय कंटेंट टू दी सेंटर. मग मेहनत काहीच नाही आहे ऍक्च्युली, फक्त एवढाच एक प्रॉपर्टी मी XYZ ला सुद्धा जर ऍड केलं. हा, आता मात्र आपला फ्लेक्स नावातच आहे, हा फ्लेक्झिबल झाला. आणि फ्लेक्झिबल झाला म्हणजे तो कुठेही फ्लो होऊ शकतो, असं काहीतरी. ब्लॉक म्हणजे स्टॅटिक, ठोकलेलं याला खेळाने. त्याला असं काहीतरी नाहीये, आजूबाजूला घेऊन जाता येतं असं काहीतरी. मग ठीक आहे, मी सेव्ह नाही केलं का? डिस्प्ले फ्लेक्स जस्टिफाय कंटेंट सेंटर. आणि याच्यासोबत अजून एक मला काय द्यावं लागेल?
लाईन लाईन आयटम सेंटर. ओके, आयटम यावं लागेल. वेट अलाइन आयटम्स. येस नाहीये. अरे का कळतंय? बरं. सर हम्म ते डिवच्या पॅरेंट क्लासला द्यायचं मला बॉडीला द्यावं लागतं ना आपल्या ते फीचर्स. ओके, गोळ काय झालंय? आपण सगळं डिव्हिजन मध्येच देत बसलो. आपल्याला ऍक्च्युली बॉडीसाठी ते असं काहीतरी पॅरेग्राफ जसं इनेबल केलं होतं तसं करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम सेंटर असं काहीतरी बोलायला पाहिजे होतं. तर हो, त्याच्यामुळेच गोळ होतोय. ह्याच्यामध्ये काय होणार? आता XYZ नावाची जी काही डिव्हिजन आहे याच्यामध्ये जर तुम्ही दुसरा काही कंटेंट टाकला तो ऑटोमॅटिक सेंटरलाच येईल बघा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. XYZ नावाची आपली जी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये H1 जसा आहे, मी अजून एक लेट्स से पॅरेग्राफ टॅग जर ऍड केला. आता बघा, पॅरेग्राफ कितीही साईज असतो तो ऑटोमॅटिकली कुठे येईल? तर सेंटरला येईल. आता तुम्ही म्हणताल हे सेंटर दिसत नाही, तर कशामुळे असं झालं? आपण हॅलो देअरला पॅडिंग दिलेली आहे म्हणून तो काय होतोय? खाली येतोय. नाहीतर हॅलो देअर वरती आला असता ब्लॉकच्या, पॅडिंग जर दिली नसती तर. आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे असं वाटत असेल की हॅलो देअर खालच्या लाईनला, नेक्स्ट वाय हे जे काही पॅरेग्राफ आहे ते वरच्या लाईनला आहे. पण ऍक्च्युली हे कशामुळे झालं? पॅडिंगमुळे. जर मी आपल्या H6 ची पॅडिंग जी काही आहे, ती जी काही पॅडिंग आहे XYZ ची ती जर मी रिमूव्ह केली तर मात्र हे बघा, आता काहीतरी पॅडिंग बदलली गेली आहे. मग फर्स्ट कंटेंट हा लेफ्टला आला असं काहीतरी इन लाईन मध्ये, आणि सेकंड कंटेंट हा पुढे गेला. वरती खाली अशी काहीच कन्सेप्ट नाही आहे याच्यात. लागते का लॉजिक? मग ठीक आहे. बस झालं आज. इनफ. थांबायचं इथं. आपण काय करूया, माझ्या मते पुढच्या संडेला